नमस्कार टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी मराठवाड्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय। बीड धाराशिव जलप्रलय या ठिकाणी आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रामधील सोलापूरला देखील पावसाचा मोठा फटका बसलाय। 70 लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत। मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं। बोरी नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। संगोगी, रुद्देवाडी, अंदेवाडी, बबलाद या गावांना पाण्यानं वेढा दिलाय। पपई, ऊस, सोयाबीन, तूर, कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। खाली 900 फूट अंतरावर नदी आहे। बर इथं एवढं पाणी नदी तर 10 फिटल्यापेक्षा 25 फूट पाणी खाली खोल आहे। बर इथं मका पाण्यात गेले, ऊस हे नदीकडे ऊस आहे, इथं सोयाबीन उडीद सगळं पाण्यात गेलाय। सोलापुरातील सीना नदीला महापूर आलाय। सीना, कोळेगाव, खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून 2 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पाणी शेतात घुसलं। मंत्री गिरीश महाजन यांनी बीड मधल्या नांदूर हवेली गावातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला। ट्रॅक्टरमधून प्रवास करत मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली। जालन्यामध्ये पावसानं हाहाकार उडवलाय। शेतकऱ्यांची शेकडो हेक्टरवरची पिकं पूर्णतः पाण्याखाली गेली आहे। बदनापूर तालुक्यातल्या वाकुळणी, भायगाव, देशगव्हाण आणि आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्यांचं जबरदस्त नुकसान झालंय। मध्ये येऊ शकता, वरून सारा बघू शकता। हे फक्त एकच परिसर नाही, अख्खा परिसर सारा पाण्याखाली गेला। सुखना नदीचं पाणी शेतात शिरलंय। सोयाबीनच्या शेतात देखील पाणीच पाणी झालंय। बीडच्या नांदूर हवेली गावामध्ये अनेक घरं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत। शेकडो हेक्टर जमीन पाण्यात आहे। अनेक ठिकाणची जमीन खरडून गेली आहे। नांदूर हवेली गावातील जिल्हा परिषद शाळा सुद्धा पाण्याखाली गेली आहे। जनावरांचा चारा वाहून गेलाय। काही गुरं पुराच्या पाण्यामध्ये अडकली आहेत। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। वसमतच्या असेगाव शिवारात नदीचं पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये शिरलं। शेतातली पिकं भुईसपाट झाली आहेत। माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या गावांना याचा मोठा फटका बसलाय। सीना नदीवरील बापले, अनगर, मालिकपेठ, आष्टे हे सर्व बांधारे पाण्याखाली गेले।